विद्यार्थी मित्रांनो, सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या व्हिडिओ लेक्चर नंबर 7मध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करतो. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या डिफेक्ट या कॉन्सेप्टचा अभ्यास केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या कॉन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. सो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या कॉन्सेप्टचा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. अतिशय सोपी कॉन्सेप्ट, अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला डेफिनेटली या कॉन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. तर केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सॉलिड स्टेट या चॅप्टरसाठी आपण बघूयात इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. क्वेश्चन पहिला आहे मित्रांनो, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी क्लासिफाय द सॉलिड्स. किंवा हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असं सुद्धा विचारला जाईल, डिफाईन कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. सो 8th स्टँडर्डपासून 8, 9, 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही डेफिनेटली या कॉन्सेप्टचा अभ्यास केला असेल आणि फिजिक्समध्ये सुद्धा ह्या कॉन्सेप्ट बघितल्या असतील. बघूयात केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी क्लासिफाय द सॉलिड. On the basis of electrical properties, solids are classified in conductors, insulators and semiconductors. So what do you mean by conductor? According to the definition, conductors is the substance which conductivity ranges have in between 10 raised to 4 to 10 raised to 7 per ohm per meter. Okay? अशा प्रकारचे सॉलिड पदार्थ की ज्यांची कंडक्टिव्हिटी ही 10⁻⁴ to 10⁻⁷ पर ओहम पर मीटरच्या रेंजमध्ये असते त्यांना आपण कंडक्टर्स म्हणतो. म्हणजे काय मित्रांनो, अतिशय सोप्या शब्दात असं की जे पदार्थ नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात किंवा करंट स्वतःतून वाहून नेऊ शकतात त्यांना कंडक्टर असं म्हणतात. मग असे कुठले पदार्थ असतात बरं, तर ऑल मेटल्स किंवा ग्रॅफाईट असेल किंवा झिंक असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सर्व पदार्थ जे असतात ते कंडक्टर असतात. सो एक्झाम्पल ऑफ कंडक्टर इज मेटल्स, दॅट इज अ आयोनिक सॉलिड लाईक कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम इन. आणि याच्या व्यतिरिक्त आयोनिक कंपाऊंड जेव्हा आपण पाण्यात टाकतो म्हणजे सॉल्ट सोल्युशन, ते सुद्धा गुड कंडक्टर असतात. याच्यानंतरची कॉन्सेप्ट येते तुमची इन्सुलेटरची. सो व्हॉट डू यू मीन बाय इन्सुलेटर? इन्सुलेटरची डेफिनेशन काय मित्रांनो? सोपी डेफिनेशन, the substances which conductivity ranges lies between 10⁻⁻20 to 10⁻10 per ohm per meter is called as insulator, or we may say that substance which does not carry electric current under normal temperature or at room temperature is called as insulator. ज्या पदार्थांमधनं रूम टेम्परेचरला किंवा कुठल्याही टेम्परेचरला करंट वाहत नाही अशा पदार्थांना आपण इन्सुलेटर असं म्हणतो. ओके. सो इन्सुलेटरचे एक्झाम्पल कुठले, जसं की झालं तुमचं वूड किंवा रबर किंवा प्लास्टिक, हे सर्व एक्झाम्पल आहेत इन्सुलेटरचे, किंवा डायमंड. ओके. सो मित्रांनो, याच्यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची डेफिनेशन कुठली, तर ती आहे सेमी कंडक्टरची. ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. या टॉपिकला आपल्याला थोडं डिटेलमध्ये आज बघायचं आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय सेमी कंडक्टर? द सबस्टन्सेस विच कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन 10⁻⁶ to 10⁻⁴ पर ओहम पर मीटर इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. मित्रांनो बघा, रेंजेस बघा. इन्सुलेटरची रेंज आपल्याला इथे दिसते 10⁻⁶ to 10⁻⁴ ओहम, वेरॅज कंडक्टरची रेंज ही इन्सुलेटरच्या पुढे म्हणजे 10⁻⁴ to 10⁻�7 च्या रेंजला चालू होते. आणि इन्सुलेटरची जर आपण कंडक्टिव्हिटीची रेंज बघितली 10⁻20 to 10⁻10 -20 आणि -10 म्हणजे ही अतिशय लहान व्हॅल्यू आहे. आणि 10⁻⁴ to 10⁻�7 ही अतिशय मोठी व्हॅल्यू आहे इन्सुलेटरच्या कम्पॅरिझनमध्ये. ओके. आणि या दोघं व्हॅल्यूंच्या मध्ये सेमी कंडक्टरची व्हॅल्यू लाईज करते. म्हणून सेमी कंडक्टरच्या प्रॉपर्टीज या कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधल्या असतात. म्हणजेच काय, सेमी कंडक्टर हा रूम टेम्परेचरला किंवा सेमी टेम्परेचर हा पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये, जसं की ॲट हाय टेम्परेचरला इलेक्ट्रिक करंट कॅरी करू शकतो, तो नॉर्मल टेम्परेचरला इलेक्ट्रिक करंट कॅरी करत नाही. मग असं का होतं हे आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे. सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल ॲटॉमिक नंबर 14, सिलिकॉन, जर्मेनियम, हे सगळे मेटलॉइड जे असतात ते जनरली सेमीकंडक्टर असतात. आणि सेमीकंडक्टरचा फार मोठ्या प्रमाणात वापर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये होतो. आपण जे कॉम्प्युटर्स वापरतो किंवा लॅपटॉप्स आणि मोबाईल्स वापरतो त्यांच्या सगळ्यांमध्ये सेमीकंडक्टरचा प्रचंड प्रमाणात वापर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके. चला मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बँड मित्रांनो, ज्या क्वेश्चनला अशा प्रकारे ॲस्टरिक असेल किंवा अशा
साईनचा जो क्वेश्चन तुम्हाला दिसेल तो क्वेश्चन हा इन टेक्स्ट क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवा. या नोट्समध्ये ज्याही क्वेश्चनच्या समोर तुम्हाला ही साईन दिसेल याचा अर्थ टेक्स्टबुकच्या शेवटी जे क्वेश्चन्स विचारले जातात आणि जे एक्झाममध्ये बऱ्याचदा ॲज इट इज विचारले जातात त्या क्वेश्चनचे हे इथे आन्सर दिलेले आहेत किंवा ते क्वेश्चन्स मी नोट्समध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. सो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी इन सॉलिड ऑर एक्सप्लेन द बँड थेरी ऑर व्हॉट आर द व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँड. बँड थेरीचा मित्रांनो इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला बघूयात मग बँड थेरी काय असते. मित्रांनो, सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिलिकॉन ॲटॉमिक नंबर आहे 14 आणि सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p2. आणि मित्रांनो, आपण सर्व जाणत असाल की 3p2च्या ऐवजी याच्यामध्ये 3d अशी ऑर्बिटॉल पण असते, ती पूर्णपणे व्हॅकंट असते. सिलिकॉनची 3d ऑर्बिटॉल पूर्णपणे व्हॅकंट असते. सो आपण जर इथे व्यवस्थित लक्ष दिलं तर आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे व्हॅलेन्स शेलमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 3s आणि 3p ह्या दोन ऑर्बिटॉल्समध्ये 2 आणि 2 एकूण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे 3s आणि 3p या 3s पूर्ण भरलेली आहे, 3p पार्शली भरलेली आहे, वेरॅज 3d ही पूर्णपणे खाली आहे. याच्यामुळे होतं काय मित्रांनो, ज्या ऑर्बिटॉलमध्ये इलेक्ट्रॉन असतील त्या वजनदार होऊन जातात, जड होतात, आणि ज्या ऑर्बिटॉल्स खाली असतात त्या वजनाने हलक्या होतात आणि वर चालल्या जातात. मग याच्यामुळे बँड गॅप तयार होतो. तो बँड गॅप आपण एका डायग्रॅमच्या माध्यमातून बघूयात. मग होतं काय मित्रांनो, ज्या 3s आणि 3pमध्ये इलेक्ट्रॉन्स होते ती 3s आणि 3p ऑर्बिटॉल ही खाली चालली गेली. ओके, 3s आणि 3p ऑर्बिटॉल. आणि जिच्यामध्ये इलेक्ट्रॉन नव्हते अशी व्हॅकंट ऑर्बिटॉल जी 3d होती ती वरच्या बाजूला येऊन गेली. मग ही जी व्हॅकंट वरच्या बाजूची ऑर्बिटॉल आहे ज्याच्यात कुठले इलेक्ट्रॉन नाही, या बँडला आपण कंडक्शन बँड ओके असं नाव देतो. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात अशी ही खालची ऑर्बिटॉल, हिला आपण व्हॅलेन्स बँड असं म्हणतो. आणि मित्रांनो, या व्हॅलेन्स बँडच्या आणि कंडक्शन बँडच्या मध्ये जो गॅप आपल्याला बघायला मिळतो, या गॅपला आपण फॉरबिडन FORBIDDEN फॉरबिडन गॅप असं नाव देत असतो. सो मित्रांनो, लक्षात घ्या, बॉटमचा जो बँड असतो त्याला म्हणतात व्हॅलेन्स बँड, टॉपचा जो बँड असतो त्याला म्हणतात कंडक्शन बँड, आणि दोघांच्या मध्ये जो गॅप असतो या दोन बँडच्या मध्ये त्याला म्हणतात फॉरबिडन झोन. ओके, आणि ह्या अशा पद्धतीने बँड तयार झाल्यामुळे सॉलिड्सचे 3 वेगवेगळ्या प्रकारात विभागणी होते, ते म्हणजे कंडक्टर, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स. ओके, सो बघा मित्रांनो, व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड आणि बँड गॅप ह्या 3 कॉन्सेप्ट आपण बघितल्यात. व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे टाईटली बॉन्डेड असतात, त्यामुळे ते कुठेही मूव्ह होत नाहीत, त्याच्यामुळे व्हॅलेन्स बँडमधनं करंट पास होत नाही. वेरॅज कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन एकतर पार्शली फिल्ड असतात किंवा पूर्णपणे इलेक्ट्रॉन व्हॅकंट असतात, त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे मोबाईल असतात किंवा डिलोकलाइज्ड असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यातनं मोबाईल इलेक्ट्रॉन्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, आणि करंट वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रॉनचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं. म्हणजे कंडक्शन बँड हा ॲक्च्युली करंट वाहून नेणारा बँड असतो. आणि तिसरा बँड गॅप, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये जो गॅप असतो त्याला बँड गॅप असं म्हणतात. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज बँड गॅप. आणि मित्रांनो, या बँड गॅपला अजून एक मोठा वेगळा किंवा चांगला शब्द आहे, त्याला आपण फॉरबिडन झोन असं सुद्धा म्हणतो. ओके, सो बँड गॅपलाच दुसरं नाव आहे फॉरबिडन झोन, जे आपल्याला डायग्रॅममध्ये बघायचं आहे. सो ही होती बँड थेरी, जी एक्झाममध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. क्वेश्चन होता, व्हॉट आर द व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँड. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. डिस्क्राईब द मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. किंवा टेक्स्टबुकमध्ये असलेला क्वेश्चन, ऑन द बेसिस ऑफ पिक्चर क्लासिफाय ॲज कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. याचा अर्थ तुम्हाला इथे डायग्राम काढावं लागेल कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरची म्हणजेच बँड गॅपची. आणि तिसरा क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, हाऊ डज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर चेंज विथ टेम्परेचर वाय. सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही तापमानाबरोबर बदलते, ती का बदलते याचं एक्सप्लेनेशन त्यांनी आपल्याला विचारलं आहे. बघूयात क्वेश्चनचं आन्सर.
मित्रांनो, आता काही मिनिटापूर्वी आपण बँड थेरी ही कॉन्सेप्ट समजून घेतली. ती बँड थेरी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने या टॉपिकमध्ये बघायला मिळेल किंवा या डायग्रॅमवरून आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. बघा, क्वेश्चन विचारला आहे मेटलला आपल्याला डायग्रॅमच्या माध्यमातून मेटलची बँड थेरी आपल्याला एक्सप्लेन करायची. बघा मित्रांनो, इथे आपल्याला एक डायग्रॅम दिसते. या डायग्रॅममध्ये जो खालचा डार्क कलरचा पार्ट आहे तो आहे व्हॅलेन्स बँडचा पार्ट, आणि हा वरचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये कुठलाही कलर नाही आहे, कलरलेस आहे, तो आहे कंडक्शन बँडचा पार्ट. आता ॲक्च्युअली व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे दोघं बँड जे असतात ते मेटल्समध्ये एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतात. म्हणजे बघा, हा जो तुमचा बॉटमचा आहे तो आहे व्हॅलेन्स बँड आणि हा जो टॉपचा आहे तो आहे कंडक्शन बँड. आणि तुम्हाला या इथे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड या दोघांचं इथे क्लिअर कट ओव्हरलॅपिंग झालेलं दिसतं आहे. याचाच अर्थ व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे दोन सेपरेट बँड न राहता त्यांच्यात ओव्हरलॅपिंग झालेली असते. म्हणजेच याच्यामधून ह्या कंडक्शन बँडमधून व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन हे फ्रीली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, एका ॲटममधून दुसऱ्या ॲटमपर्यंत ट्रॅव्हल्ड होऊ शकतात. म्हणून मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो या डायग्रॅमच्या माध्यमातून आपल्याला ही कॉन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. याच्यानंतरची सेकंड कॉन्सेप्ट जी आहे ती आहे इन्सुलेटरची. तर बघा, आता आपण इन्सुलेटरवर फोकस करूयात. इन्सुलेटरवर आपल्याला काय बघायला मिळतं मित्रांनो, डायग्राम जर आपण केअरफुली बघितली आणि तिचं कंपॅरिझन आपण मेटलसोबत केलं तर इन्सुलेटरमध्ये आपल्याला दिसेल की हा जो गॅप आहे व्हॅलेन्स बँड किंवा फील्ड बँड जो आहे, फील्ड बँडलाच आपण व्हॅलेन्स बँड म्हणतो, आणि हा एम्प्टी बँड जो आहे, एम्प्टी म्हणजे व्हॅकंट बँड, तोच कुठला असतो, कंडक्शन बँड. यांच्यामध्ये जो गॅप आहे, फॉरबिडन गॅप म्हणा तुम्ही त्याला, किंवा लार्ज एनर्जी गॅप म्हणा, फॉरबिडन झोन म्हणा, हा फॉरबिडन झोन हा बराच मोठा आहे. ओके, सो हा फॉरबिडन झोन बराच मोठा असल्यामुळे इथे आपण बघू शकतात, हा फॉरबिडन झोन बराच मोठा असल्यामुळे व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन्स हे इझिली कंडक्शन सेलमध्ये किंवा कंडक्शन बँडमध्ये जंप करू शकत नाही. आणि जोपर्यंत कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन येत नाही तोपर्यंत करंट फ्लो होत नाही. म्हणून इन्सुलेटर्सला तुम्ही कितीही तापवलं किंवा इन्सुलेटरला आपण कुठल्याही कंडिशनमध्ये घेऊन गेलो तरीसुद्धा व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जंप करण्यासाठी अनेबल असतात. आणि म्हणून इन्सुलेटरमधून कुठल्याच कंडिशनमध्ये इलेक्ट्रिकल करंट वाहू शकत नाही. बिकॉज इन इन्सुलेटर forbidden zone is very large, or there is a large gap between valence band and conduction band. ओके, आता आपण शेवटचा आणि तिसरा प्रकारचा बँड बघूयात मित्रांनो, जो फार जास्त महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाणार आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कॉन्सेप्ट म्हणजे सेमीकंडक्टर्स. सो मित्रांनो, सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, जर आपण या तिघं डायग्रॅमचं कंपॅरिझन केलं तर बघा, सेमीकंडक्टरची डायग्रॅम या दोघं डायग्रॅमच्या इंटरमिजिएटमधली डायग्रॅम आहे. म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये मेटल्ससारखं ओव्हरलॅपिंग देखील झालेलं नाही आणि इन्सुलेटरसारखा फॉरबिडन गॅपचा फार मोठा अंतरसुद्धा नाही. वेअरॅज सेमीकंडक्टर दोघांच्यामध्ये आहे. म्हणजे सेमीकंडक्टरची डायग्रॅम जर आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की सेमीकंडक्टर्समध्ये हा जो आहे तुमचा व्हॅलेन्स बँड आणि हा वरचा जो आहे एम्प्टी कंडक्शन बँड यांच्यामध्ये गॅप आहे, यांच्यात ओव्हरलॅपिंग नाही. ओव्हरलॅपिंग नाही याचा अर्थ रूम टेम्परेचरला याच्यातनं करंट वाहणार नाही. मग करंट केव्हा वाहील, जेव्हा आपण याला हीट प्रोव्हाइड करू किंवा आपण जेव्हा याला टेम्परेचर प्रोव्हाइड करू, तेव्हा टेम्परेचरमुळे थर्मल एनर्जी या व्हॅलेन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉन्सला मिळतील आणि ती थर्मल एनर्जी ॲब्सॉर्ब करून किंवा त्या थर्मल एनर्जीला गेन करून व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जंप करतात. काय जंप करू शकतात, कारण कंडक्शन बँडमध्ये आणि व्हॅलेन्स बँडमधला एनर्जी गॅप हा फारच कमी आहे. आता याचा फार मोठा फायदा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळतो. तो कसा मिळतो, कारण की जसं मेटल्समध्ये आपण करंट फार चांगल्या पद्धतीने कंट्रोल नाही करू शकत, तसं सेमीकंडक्टर्समध्ये नसतं. आपण सेमीकंडक्टर्समध्ये पाहिजे तेवढं करंट आणि पाहिजे तेव्हा करंट पाठवू शकतो आणि त्या करंटला फार चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे, व्हॉट इज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स अँड एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स. मित्रांनो, सेमीकंडक्टर हा टॉपिक आताच आपण शिकून घेतला. मेटल्स इन्सुलेटर्स किंवा कंडक्टर्स इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स हा टॉपिक आता आपण पाहिला. या तिसऱ्या टॉपिकमध्ये म्हणजे सेमीकंडक्टरचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप असतो
इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा टाईप असतो एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. द नेम इट सेल्फ इंडिकेट दॅट इंट्रेन्सिक म्हणजे काय मित्रांनो, तर आतल्या आत जेव्हा कुठल्याही सेमीकंडक्टरमध्ये बाहेरून कुठलीही इम्प्युरिटी ॲड न करता तो आतल्या आत असलेल्या प्रॉपर्टीजमुळे किंवा त्याच्या प्युअर असण्यामुळे आलेल्या प्रॉपर्टीजमुळे जेव्हा सेमीकंडक्शनची ॲबिलिटी दाखवतो तेव्हा त्याला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणायचं. सो याची डेफिनेशन काय असेल, अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल विच हॅज व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. हा पदार्थ मुळात प्युअर पदार्थ असतो, याच्यात बाहेरून कुठलीही इम्प्युरिटी ॲड केली जात नाही, त्याच्यामुळे याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अतिशय कमी असते, पण ते स्पेसिफिक असते. हा रूम टेम्परेचरला इन्सुलेटर असतो, म्हणजे याच्यातनं करंट वाहत नाही, परंतु याला जर टेम्परेचर दिलं किंवा याचं तापमान वाढवलं तर हा कंडक्टरसारखं काम करत असतो, त्याला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणायचं. आणि मित्रांनो याच्यानंतरचा दुसरा सेमीकंडक्टर असतो त्याला म्हणायचं एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. एक्स्ट्रेन्सिक म्हणजे ज्याच्यामध्ये बाहेरून आपल्याला इम्प्युरिटी, एक्सटर्नल इम्प्युरिटी आपल्याला ॲड करावी लागते, त्याच्यामुळे त्याला नाव देतात एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. मित्रांनो काय होतं, बऱ्याचदा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असल्यामुळे त्याचा रेंज, वापरण्याची रेंज ही फार लिमिटेड होऊन जाते. मग इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असलेले मटेरियल्सची वापरणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे सायंटिस्टने एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स हे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड सेमीकंडक्टर्स शोधून काढलेत. सो याच्यात करतात काय किंवा काय केलं जातं, सो एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काही विशिष्ट प्रकारचे एलिमेंट्स हे डोप्ड केले जातात प्युअर सेमीकंडक्टर्समध्ये. फॉर एक्झाम्पल, the conductivity of a semiconductor can be increased by doping the addition of minute quantity of impurity to a conductor to increase the conductivity is called as doping. आता डोपिंग म्हणजे काय, आपण ऐकलं असेल की डोप करणं म्हणजे काय, तर बाहेरून इम्प्युरिटी ॲड करणं. इम्प्युरिटी ॲड केल्यामुळे काही सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टी ह्या ट्रिमेंडसली इम्प्रूव्ह होतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने बनलेल्या सेमीकंडक्टर्सला एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतात. एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ह्या प्युअर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरच्या कंडक्टिव्हिटीपेक्षा फार चांगली असते आणि एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप पडतात, एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा असतो पी टाईप सेमीकंडक्टर. ओके, सो या कॉन्सेप्टचा आपल्याला पुढच्या क्वेश्चनमध्ये अजून डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्यासमोर, डिस्क्राईब इन डिटेल एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर्स और व्हॉट आर द एन टाईप सेमीकंडक्टर्स अँड पी टाईप सेमीकंडक्टर्स, एक्सप्लेन द डायग्रॅम. ओके, चला तर बघूयात एक एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर काय असतं. सो मित्रांनो एन टाईप सेमीकंडक्टर आपण बघत आहोत. समजा हा एक सिलिकॉनचा क्रिस्टल लॅटिस आहे. ओके, सो सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती असतो मित्रांनो, तो असतो 14 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2, 8 अँड 4. याचा अर्थ त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. मग बघा मित्रांनो, हे सर्व सिलिकॉन्सचे ॲटम्स आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो या प्रत्येकाच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये प्रत्येकाचे 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि या 4 इलेक्ट्रॉन्समुळे समजा हा सिलिकॉनचा एक पार्टिकल आहे तर 1, 2, 3 आणि 4 त्याचे स्वतःचे, याचे 1, 2, 3 आणि 4, याचे 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने सर्व सिलिकॉनच्या अवतीभोवती आपल्याला सी ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅलेन्समधल्या सिलिकॉनच्या इलेक्ट्रॉनमधून आलेला बघायला मिळतो आहे. अशा प्रकारची सिलिकॉनच्या क्रिस्टल लॅटिसमध्ये आपण फॉस्फोरस हा एक पार्टिकल किंवा स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फोरस आपण इथे ॲड केला. सो फॉस्फोरसचा ॲटॉमिक नंबर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. फॉस्फोरसचा ॲटॉमिक नंबर असतो 15 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2, 8 आणि 5. सो फॉस्फरसच्या व्हॅलेन्स शेलमध्ये असतात 5 इलेक्ट्रॉन. सो झालं काय मित्रांनो, हा फॉस्फरस जो इथे आला त्याने 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन तर आपल्यासोबत आणलेच, पण त्याच्याकडे एक एक्स्ट्राचा 5वा इलेक्ट्रॉन होता. तो 5वा इलेक्ट्रॉन आपल्याला इथे एक्स्ट्राचा बघायला मिळतो आहे. ओके, आणि तो 5वा इलेक्ट्रॉन आपल्याला इथे एक्स्ट्राचा बघायला मिळतो आहे. मित्रांनो हा एक्स्ट्राचा 5वा इलेक्ट्रॉन इथे आल्यामुळे झालं काय, इथे मोबाईल इलेक्ट्रॉन अव्हायलेबल झालेत, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन इथे अव्हायलेबल झाला. हा जो मोबाईल इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन आहे
तोच मोबाईल किंवा फ्री इलेक्ट्रॉन हा करंट वाहून नेण्यासाठी वापरला जातो. म्हणजे जेव्हा आपण सिलिकॉनमध्ये फॉस्फरसचं ॲडिशन करतो तेव्हा फॉस्फरसचा 5वा म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा इंटरस्टिशियल क्रिस्टल लॅटिसमध्ये किंवा इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये मोबाईल इलेक्ट्रॉनचं काम करतो. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने सिलिकॉनला जेव्हा फॉस्फरसने डोप केलं असेल अशा प्रकारच्या मटेरियलमधनं आपण करंट वाहून नेण्याचा प्रयत्न करू तेव्हा नॉर्मल टेम्परेचरलासुद्धा त्याच्यातनं करंट वाहील, कारण की त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आल्यामुळे इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज आणि म्हणून एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आल्यामुळे याच्यावर एक्स्ट्राचा निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्ह चार्जचं इनिशियल लेटर N, म्हणून अशा पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरला N टाईप सेमीकंडक्टर असं म्हणतात. ओके, सो अतिशय सोपी अशी ही कॉन्सेप्ट N टाईप सेमीकंडक्टर्स. आणि N टाईप सेमीकंडक्टर तयार होतो डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. ओके, याच्यानंतर बघूयात मित्रांनो आपण P टाईप सेमीकंडक्टर्स. याच्यानंतर जी कॉन्सेप्ट आहे मित्रांनो P टाईप सेमीकंडक्टर्स. ओके, सो P टाईप सेमीकंडक्टरसाठी आपण हे एक डायग्रॅम बघूया. त्या डायग्रॅममध्ये आपल्याला दिसतं आहे की परत एकदा सिलिकॉनचा क्रिस्टल लॅटिस आपण घेतलेला आहे आणि या सिलिकॉनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये पुन्हा एकदा 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो सगळीकडे सिलिकॉनचा क्रिस्टल्स किंवा सिलिकॉनचे पार्टिकल्स ॲटम्स आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. आता मित्रांनो आपण या सिलिकॉनमध्ये बोरॉन हा एलिमेंट ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो 5 हा डोप केला. सो आपण जेव्हा याच्यात बोरॉन डोप केला सो बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 3. ओके, सो याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये फक्त 3 इलेक्ट्रॉन आहेत. सो बघा बोरॉनच्या अवतीभोवती हा एक बोरॉनचा, हा दुसरा आणि हा तिसरा असे 3च इलेक्ट्रॉन्स आलेत. चौथा इलेक्ट्रॉन इथे याच्याकडे देण्यासाठी नाही आणि याच्यामुळे झालं काय मित्रांनो, तर इथे एक प्रकारचा गॅप तयार झाला किंवा एक प्रकारचा होल तयार झाला. अशा पद्धतीचा गॅप आपल्याला अजून क्रिस्टल लॅटिसमध्ये कुठे बघायला मिळणार नाही. इथे एक पद्धतीचा गॅप किंवा एक पद्धतीचं होल तयार झालं आणि या होलमध्ये कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन नसल्यामुळे या होलवरती इलेक्ट्रॉनवर आला निगेटिव्ह चार्ज. मग ऑब्व्हियसली या होलवर कुठला चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. सो मित्रांनो जेव्हा आपण अशा पद्धतीच्या मटेरियलमध्ये जसं की सिलिकॉनला बोरॉनने डोप केलेला आहे अशा मटेरियलमधून करंट वाहून नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा होतं काय, की इलेक्ट्रॉन्स हे या व्हॅकंट पोझिशनमध्ये जम्प करतात आणि इथून इलेक्ट्रॉनने व्हॅकंट पोझिशनला जम्प केली तर इथे दुसरी एक व्हॅकंट पोझिशन क्रिएट होते. इथे दुसरा इलेक्ट्रॉन जम्प करतो आणि इथे तिसरी व्हॅकंट पोझिशन क्रिएट होते. याचा अर्थ इलेक्ट्रॉन पुढे पुढे सरकत जातात आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉनच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने सरकत जातो आणि याच्यामुळे P टाईपचा पॉझिटिव्ह होल म्हणजे P टाईपचा होल तयार होतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या सेमीकंडक्टरला P टाईप सेमीकंडक्टर्स असं म्हणतात. ओके, सो जेव्हा आपण बोरॉनसारख्या एलिमेंटची डोपिंग करतो सिलिकॉनसारख्या एलिमेंट्समध्ये तेव्हा आपल्याला P टाईप सेमीकंडक्टर्स बघायला मिळतात आणि जेव्हा आपण फॉस्फरससारखे एलिमेंट्स डोप करतो सिलिकॉनसारख्या एलिमेंट्समध्ये तेव्हा आपल्याला N टाईपचे सेमीकंडक्टर्स बघायला मिळतात. N टाईपच्या सेमीकंडक्टर्समध्ये एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन असल्यामुळे निगेटिव्ह चार्ज येतो म्हणून त्यांना N टाईप सेमीकंडक्टर्स म्हणतात. whereas in P type semiconductor there is a positive hole is formed in between crystal lattice. That's why such kind of semiconductor is called as P type semiconductors. आता मित्रांनो आपण N टाईप सेमीकंडक्टर आणि P टाईप सेमीकंडक्टर्स दोघं हे बँडच्या कॉन्सेप्टच्या आधाराने समजून घेऊयात. हा N टाईप सेमीकंडक्टर आहे, आपल्याला खाली दिसतोय तो व्हॅलेन्स बँड आणि वरती आहे तो कंडक्शन बँड. आपण इथे जर लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो गॅप आहे त्यामध्ये व्हॅलेन्स बँडचे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्राचे ऑलरेडी प्रेझेंट आहेत. ते का प्रेझेंट आहेत, कारण की व्हॅलेन्स N टाईप सेमीकंडक्टरमध्ये एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन हे क्रिस्टल लॅटिसमध्ये प्रेझेंट असतात आणि ते एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स हे डायरेक्ट कंडक्शन बँडमध्येच प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे N टाईप सेमीकंडक्टर्समधनं करंट इझिली वाहू शकतं.
वेअर ॲज आपण जर पी टाईप सेमीकंडक्टर्स बघितले तर पी टाईप सेमीकंडक्टर्समध्ये आपण बघाल की व्हॅलेन्स बँडमध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते, व्हॅकन्सी किंवा होल्स क्रिएट होतात. आता याच्यामुळे करंट कसं काय बरं वाहतं, तर याच्यामुळे करंट अशा पद्धतीने वाहतं की जनरली व्हॅलेन्स बँड हा फिल्ड असल्यामुळे किंवा पूर्णपणे भरलेला असल्यामुळे त्याच्यातले मोबाईल हे डिलोकलाइज नसतात किंवा मोबाईल नसतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता होतं काय, इथे व्हॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे याच्यातल्या इलेक्ट्रॉन्सला जम्प करण्यासाठी जागा अव्हायलेबल होते आणि इलेक्ट्रॉन्स याच्यातले इथून इथे जम्प करायला लागतात आणि तिथून मग ते कंडक्शन बँडमध्ये जम्प करायला लागतात आणि अशा पद्धतीने पी टाईप सेमीकंडक्टर्ससुद्धा चांगल्या पद्धतीने करंट वाहून नेऊ शकतात. अशा पद्धतीने एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर्स हे काम करत असतात. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स ही कॉन्सेप्ट कंप्लीट केली. पुढच्या लेक्चरला आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हे बघूयात. धन्यवाद.